सामन्याला सुरुवात होताना स्ट्राईकला गणेश, नॉन स्ट्राईकला ते संदीप. राईट वरती विकेट मारा करेल गोलंदाजचं नाव कळवायचं आपण. पहिलाच चेंडू, चला घाई करायची. ओके, सामन्याला सुरुवात. राईटावरती विकेट मारा करेल लाकूड टबा. चेंडू पहिलाच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादात कुठेतरी फटका फसला गेला. एकदा पूर्ण डिक्लेअर झोनकडे 2 धावा. सूचनेकडे लक्ष द्यायचं. तिथे ज्या माती टाकलेली आहे तिथे 2 धावा देण्यात येतील. एक चेंडू 2 धावा श्री गणेश होते. पहिल्याच चेंडूवरती धामणी संघाचा. खरोखर जितकं कौतुक करावं धामणी संघाचं तितकं कमी आहे. खूप दूरवरतून आलेला संघ, नेहमी योगदान असतं त्यांचं. दरम्यान स्वर मारा अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 3. दुसरा चेंडू बॅटच्या जवळ टाकलेला चेंडू. कार्पेट फटका म्हणावा लागेल. एकदा पूर्ण चांगल्याचं क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानतात. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 4. 2 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा मी आपण धामणी संघाबद्दल बोलत होतो. खरोखर चांगलासा संघ देखील आहे. खूप मैत्रीपूर्ण सामने खेळतात ते. चांगलासा स्पर्धेला साथ असते. दरम्यान पुढील चेंडू, तिसरा चेंडू, फुलटा चेंडू. त्रिफळा चित यष्ट उद्ध्वस्त केल्या. मानस याने त्रिफळा चित केला. तो फलंदाज संदीप. संदीप यांची जागा सांगण्यासाठी मैदानात जाताना उंच पुढे शरीर एसटीचे असणारे आमचे दीपक भाऊ. षटकातील पुढील चेंडू. मानस यांचा आता मात्र त्यांचा सामना करेल दीपक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पायांवरती आदळलेला हा चेंडू. कुठल्याही प्रकारचे धाव नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 4. 4 चेंडू आणि 4 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. 2 चेंडूचा कसा समाचार घेतो तो दीपक. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची हॅट्रिक म्हणावं लागेल. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 1 बाद 4. बिग बॅश लीग स्पर्धा 4. या लीग मध्ये खरोखर आपण जर पाहायला गेलं तर चांगली अशी स्पर्धेचे आयोजन नियोजन म्हणावं लागेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक घेऊन आलं तर निखिल. पहिला चेंडू निखिल यांचा. गणेश करिता स्वर मारा. अवंतराशी 1 धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 5. अधिकृत
कुठलाही चेंडू हाताळला गेला नाही. पहिल्याचा चेंडू स्कोअर मारा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निखिल. अलगद कटून दिलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं, परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. वैभव यांचा दरम्यान एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या भर. धावसंख्या होती ती 6. एक चेंडू आणि 6 धावा. अजूनही षटकातील 5 चेंडू उर्वरित. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही, परंतु आपण जर का या फलंदाजाला पाहायला गेलं तर फक्त त्याच्या बॅट मधून मोठे फटकेच निघतात. त्यांच्या बॅटच्या जर का बॉल अड्डाला तर नक्कीच षटकार आणि चौकाराचीच बारिश होते, परंतु कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही. टप्प्याचा चेंडू त्रिपाळा चेत यष्टा उद्ध्वस्त. बाद होताना फलंदाज दीपक. 2 चेंडू 6 धावा. दीपक यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जात होते सुदाम. बॅटिंग केली यार तू. आपण थांब ना जरा. लय राग येते काय त्याला सांग. षटकातील पुढील चेंडू सुदाम करिता. आत्ता मात्र दिशाहीन गोलंदाजी म्हणायला गेलं. पंचांचे कर समांतर. या अंतर धावून धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 7. 2 चेंडू आणि 7 धावा. षटकातील पुढील चेंडू निखिल यांचा सुदाम करिता. टप्प्याचा चेंडू बॅटची एज त्यावरती 1 धाव. संत गतीने चालू सामना. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही. षटकातील पुढील चेंडू गणेश करिता. वाव, काय चेंडू बनावा लागेल. अप्रतिम चेंडू. त्या चेंडूला देखील सन्मान देताना गणेश. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू पुन्हा एकदा निखिल यांचा. पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 9. 5 चेंडू आणि 9 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निखिल. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगल्याशी गोलंदाजी केली त्यांनी. मोठा गडी बाद करण्यात यश मिळालं. दीपक यांना बाद केलं त्यांनी. बघूया शेवटचा चेंडू कसा समाचार घेतो. 6 षटकांचा सामना असेल. 2 षटक संपुष्टात होणार. हा चेंडू जर का नक्कीच चांगला हाताळला गेला तर चांगलासा चेंडू अलगद कटून दिलेला. त्यावरती कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र काहीसं समीकरणामध्ये वैयक्तिक दुसरं सांगित. तिसरं षटक घेऊन आला तो मानस. अजूनही सलामीचा फलंदाज गणेश मैदानामध्ये. गणेश यांची बॅट अजून कुठल्याही प्रकारे तळपलेली नाही. बघूया काय करतोय तो गणेश. फुल टच चेंडू. मिस हिट. मिस टायमिंग म्हणावं लागेल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत्याने दरम्यान 1 धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 10. 1 चेंडू आणि 10 धावा.
षटकातील पुढील चेंडू मानस यांचा सुदमकरिता चांगलासा फटका चेंडू वन बाउंड सीमा रेषे पार खणखणीत दमदार बिग बॉसली गत चौकार या 4 धावेच्या बरोबरीने धावसंख्या भरकम वाढते धावसंख्या होती ती 14 2 चेंडू आणि 14 धावा षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज होताना राटावर विकेट मारा करताना आता मात्र कुठेतरी त्यांना लाईव्ह सापडलेली आहे ती सुदाम यांच्या बॅट मधून निघालेला पहिलाच चमकार या सामन्यामधील षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मानस सुदाम करिता चांगलासा कपट ड्राव मारण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाला गवसणी घालताना चांगलासा क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव खर्च करू दिले नाही निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर राहिलेली धावसंख्या आहे ती 14 3 चेंडू आणि 14 धावा पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे हजर एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न लिंग होताना क्षेत्ररक्षणामध्ये दरम्यान 2 धावा पूर्ण 2 धावेने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 16 षटकातील पुढील चेंडू फळाचित येड्या एष्ट्या उद्ध्वस्त शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू मानसांचा सुन्नात करिता हेडन पुन्हा एकदा यष्ट उद्ध्वस्त काय गोलंदाजी म्हणायला गेलं त्रिफळाचित षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 निखिल वैयक्तिक दुसऱ्या सांघिक 4थं षटक घेणार निखिल पहिलाच चेंडू फुलटा चेंडू त्यावरती पायांवरती आदळलेला हा चेंडू एक धाव पूर्ण 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या होती ती षटकातील पुढील चेंडू पुढील चेंडू अकुट्टप्याचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे वेग घेताना चेंडू 2 धाव्यांसाठी धावसंख्या 2 ने मात्र धावसंख्या होती ती 20 2 चेंडू आणि 20 धावा
चेंडू त्यावरती डिक्लेअर झोनकडे एक धाव. आतापर्यंत पाहायला गेलं तर तिन्ही चेंडूवरती डिक्लेअर झोनकडे धावा आलेल्या ह्या 5 धावा. 2 टोडे 1 सिंगल. या 5 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 21. 3 चेंडू आणि 21 धावा. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज निखिल सज्ज. आता मात्र नमता फलंदाज सुनील. बघा काय करतोय सुनील. स्क्वेअर मारा. अवंतराशी एक धाब्या. अवंतर धाब्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 22. 3 चेंडू आणि 22 धावा. फुलटा चेंडू फुलटोले असेल त्यावरती 9 चेंडू घोषित केला. एकूण 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये 1 आणि 9 मध्ये 1 बिमर घोषित केला. पंचाने यानंतर 2 धाब्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 24. फ्रीट असेल. पुढील चेंडू संजीवनी असेल फलंदाजाला. कुठल्याही प्रकारचा बाद होऊ शकत नाही परंतु त्यावरती देखील एक संधी असेल रनआउट करण्याची. फक्त रनआउट होऊ शकतो तो फलंदाज. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 24. 4 चेंडू 24 धावा. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्जा निखिल. कुट्टाचा चेंडू मोठा प्रहार. चेंडू निघून जायतो का बघूया. चांगलाचा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एकाच धाववरती समाधान. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 25. 5 चेंडू आणि 25 धावा. आतापर्यंत 23 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू उर्वरित 25 धावा झालेल्या आहेत. निर्धाव चेंडू. 4 षटकाच्या संपूर्ण धावसंख्या 25. तो गेला ना आता कुठं. मला वाटलं किरण वेखंडे विचारतो. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन आला तो नयन. ये तर ही घेऊन जा. ये तर नयन. त्याचा चेंडू त्यावरती चांगलासा फटका. चेंडू सीमारेषे वार. चौकार. 4 धाब्यांच्या मधून धावसंख्या भर होते. धावसंख्या होती 29. 1 चेंडू आणि 4 धाबा खर्च केला. तर पहिल्याचा चेंडूवरती आघात केलाय. मग या शेवट कसा करतो तो गणेश. सलामीचा फलंदाज गणेश अजूनही मैदानावरती. बघूया काय करतोय तो गणेश. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नयन. पहिल्याचा चेंडूवरती दडपण आलेलं असेल नक्कीच नयनवरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा खुट्टाचा चेंडू. मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक हजार कुठेतरी चुकी करताना चेंडू सीमारेषे पार. चौकार. दोन चेंडू लगातार 2 चौकार. बघा चौकारांची हॅट्रिक करतोय का तो फलंदाज. पुन्हा एकदा तोच टप्पा. तोच फटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे पार. चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 37. 3 चेंडू आणि 37 धावा. लगातार 3 चेंडू 3 चौकार. पहिली हॅट्रिक म्हणावं लागेल चौकारांची.
बॉलच हो का बघणार पुढील चेंडू पुन्हा एकदा कुठं चेंडू क्षेत्ररक्षक तिथे कुठेतरी बदलण्यात आलेला आहे परंतु बघूया चित्र बदलतंय का चांगलासा क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय दुसरी देखील धाव पूर्ण खराब फेकी म्हणावं लागेल 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 39 4 चेंडू आणि 39 धावा कुठला त्याचा चेंडू चांगलासा फटका तितकं चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दरम्यान एक धाव पूर्ण बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पंचाकडे दाद मागताना धावा कळवायचे पंच बाद ओके एक धाव पूर्ण झालेली ना एक विकेट ओके एक धाव गडी बाद धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होती ती 40 5 चेंडू आणि 40 धावा चला फलंदाज एंटर व्हायचंय आपण वैयक्तिक 24 धावांवरती बाद झाला तो गणेश चांगल्याची फलंदाजी म्हणावं लागेल धावसंख्या झालेली आहे ती 40 त्यात योगदान म्हणायला गेलं तर गणेशांचं 24 धावांचं चांगलंच योगदान म्हणावं लागेल आता मात्र स्ट्राईक एंड वरती जाताना नौका फलंदाज सौरव स्वेर मारा नंतर अशा 2 धावा बाईकच्या स्वरूपात 1 आणि बाईकच्या स्वरूपात 1 या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 42 42 चांगलासा फटका चेंडू सीमारेषेत पार खणखणीत दणदणीत येतोय चौकात 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 46 या आकड्यावरती 5 षटकांच्या संपतीनंतर धावसंख्या 46 तब्बल 21 धावा खर्च केल्या त्या नयनने खराब गोलंदाजी म्हणावं लागेल कुठेतरी 4 षटकामध्ये फक्त 25 धावांवरती रोखलं गेलं होतं त्यानंतर खराब गोलंदाजी केली ती नयन विजय स्वेर मारा अवंतराशी 1 धाव अवंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 47 पुढील चेंडू निर्धाव चेंडू षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज क्षेत्ररक्षक तिथे 1000 क्षेत्ररक्षक चुकी करताना क्षेत्ररक्षक कडनं चुकी होताना 2 धावा पूर्ण धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या होती ती 49 एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का नक्कीच दुसरी देखील धाव पूर्ण या 2 धावांवरती समाधान मानताना धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या होती ती 51 3 चेंडू आणि 51 धावा षटकातील 4था चेंडू चेंडू
एक धाव, एक गडी बाद, 4 चेंडू, 52 धावा. खराब चेंडू, स्वेअर मारा, अवंतराशी एक धावी, अवंतर धावीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती 53. स्वेअर मारा, अवंतराशा 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होती 55. अजूनही षटकातील 2 चेंडू उर्वरित. दोन धावा, धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होती ती 57. शेवटचा चेंडू बोलूया, शेवटचा चेंडूचा कसा समाचार घेतो तो फलंदाज माप कसा धावा म्हणावं लागेल, कुठेतरी 2 षटक खराब म्हणावं लागतील. मग टायमिंग मग जाऊ तो बॉलर जर्क करतो इकडचं ना राऊंडेड गेला गेला राऊंडेड व्हायचा प्रॉपर हिटिंग लावा तो पण हे बँडेज लावली का बरं केस थोडा झाला इंजुरी किती माझ्या आवड आहे गाव पूर्ण चालत कर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 64 धावांचं लक्ष ठेवलं मोठवणे या संघापुढे. धामणी या संघाने चौसष्ट धावांचं आव्हान लक्ष समोर येऊन उतरलेला हा संघ बघूया. पहिलाच चेंडू संदीप यांचा रायडामूर्ती विकेट मारा करत संदीप त्यांचा सामना करत तुषार. पहिलाच चेंडू त्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसला गेला. पहिल्याचा चेंडूवरती सफलता म्हणावं लागेल. तुषार बाद होताने
तुषार यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जाताना वैभव. दुसरा चेंडू, पहिलाचा चेंडूवरती यश मिळालं संदीपला. उद्या दुसरा चेंडूला कसा समाचार घेतो तो वैभव. चांगलासा फटका चेंडू सीमा रेषे पार, खणखणीत दणदणीत षटकार. 6 धाब्यांच्या मध्येने धावसंख्या झाली आहे ती 6. 2 चेंडू आणि 6 धावा. स्क्वेअर मारा, अवंतराशी 1 धाबे. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 7. 2 चेंडू आणि 7 धाबा. निर्धाव चेंडू, 3 चेंडू 7 धावा. धावसंख्या 1 ने भारतीय धावसंख्या होती ती 8. 4 चेंडू 8 धावा. षटकातील पुढील चेंडू तुषार करिता. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. स्क्वेअर मारा, अवंतराशी 1 धावे. अवंतर धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 9. 4 चेंडू आणि 9 धावा. षटकातील 5वा चेंडू संदीप यांचा. निर्धाव चेंडू. 1-13 1 मेरा असा चाललेला हा सामना. वरती 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं, त्यानंतर षटकार. मग या दरम्यान पुढील चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू, अलगत करून दिलेला चेंडू. चांगलाचा शतरक्षण ते म्हणावं लागेल गणेश यांचं. 1 धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 10. एका षटकेच्या संधीनंतर धावसंख्या 10. वैयक्तिक पहिलं सांगे दुसरं षटक घेऊन आला तो गणेश. पहिला चेंडू राईटावरती विकेट मारा करेल तो गणेश. चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गणेशांच्या. दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावावरती समाधान. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 11. 1 चेंडू आणि 11 धावा. 64 धावांचा आव्हान आहे. नक्कीच मोठा फटका मारावा लागेल. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू वैभव करिता. चांगला असा फटका सजवला गेला. बघूया क्षेत्ररक्षक तिथे हजर. चेंडू निघून जाईल. सीमा रेषे पार, खणखणीत दणदणीत येतोय षटकार. 6 धाव्यांच्या मधील धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 17. 2 चेंडू आणि 17 धावा. तिसरा चेंडू वैभव करता. आतापर्यंत बघायला गेलं तर 2 षटकार लावायला वैभवने. पुन्हा एकदा तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न होता. बाईकच्या स्वरूपात 1 धाव. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 18. 3 चेंडू आणि 18 धावा. 27 चेंडू आणि 47 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू 46 धावांची गरज. सॉरी
स्वेअर मारा अवंतराशी एक धाव अवंतर धावने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 19. जवळ आली तर षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दीपक चेंडू खाली चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दरम्यान एक धाव पूर्ण एकाच धावावरती समाधान एका धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 20. 4 चेंडू आणि 20 धावा. चार चेंडू 20 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गणेश त्यांचा सामना करून तुषार बघूया काय करतोय तुषार. खोटप्याचा चेंडू क्षेत्ररक्षक खूप दूर वरती नेत्याने चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दरम्यान एक धाव पूर्ण एकाच धावेने समाधान एका धावेने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती 21. 5 चेंडू आणि 21 धावा. षटकातील पुढील चेंडू बॅटचे लिडिंग एज बाद होताना फलंदाज वैभव 2 षटकेच्या संपतीनंतर 2 बाद 21. संदीप वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आला संदीप तुषार करता पहिलाच चेंडू स्वर मारा अवंतराशी एक धावे अवंतर धावेने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 22. निर्धाव चेंडू पूर्ण धावसंख्या 1 ने मारते धावसंख्या होती ती 23. 2 चेंडू 23 धावा. अजून एक षटकातील 4 चेंडू उर्वरित बघूया काय करते फलंदाज तुषार रंगनाथ धावची देताना तो रंगनाथ चांगल्याचं क्षेत्ररक्षण तितकीच चांगल्याची फेकी म्हणावं लागेल रंगनाथ यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जाताना तो 9. षटकातील पुढील चेंडू मोठा फटका चेंडू निघून जायला सीमा रेषे पार खणखणीत दणदणीत दमदार षटकार. या 6 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 29 या आकड्यावरती 4 चेंडू आणि 29 धावा. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर तिसरं षटक होतं त्याने तिन्ही षटकामध्ये एक षटकार लगावला तो मुखवणे या संघाच्या फलंदाजाने वैभव यांच्या बॅटमध्ये 2 षटकार तसेच तुषार यांच्या बॅटमधून आलेला हा एक खणखणीत षटकार. एक धाव पूर्ण एकाच धावावरती समाधान आहे एका धावाने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 30. 4 चेंडू आणि 30 धावा. आत्ता मात्र काहीसा समीकरणामध्ये बदल झालेला आहे 20 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. 19 चेंडू शेवटचा चेंडू बाकी आहे मला वाटलं 9 चेंडू ओके 18 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. परत ते पूर्ण झालं तर जाऊ दे त्यांनी लिहिले
जागा शोध. 6 ओव्हरची एखादा जर लागला ना तर हे कमी पडेल तुला. वैयक्तिक पहिला सांघिकच 4थं षटक घेऊन आला तो सुदाम. पहिलाचा चेंडू रायटावरती विकेट मारा करेल तो सुदाम. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका बसला गेला. नक्कीच निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही चेंडू आणि फळीमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत्याने धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती 30 या आकड्यावरती. बघूया पुढील चेंडूचा कसा समाचार घेतोय फलंदाज. आता मात्र विषयहीन गोलंदाजी, स्वेअर मारा मंतराची 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 31. काय वाटतंय बाबा तुम्हाला, काय होईल याच्यात? षटकातील पुढील चेंडू निर्धाव चेंडू. 2 चेंडू 1 धाव खर्च केली तर समीकरण जर व्हायला गेलं तर नक्कीच 16 चेंडू. पुढील चेंडू स्लोअर डिलिव्हरी, त्यावरती चांगलासा फटका सजवला. शतरक्षक तिथे हजर. बघूया शतरक्षक करतो का फबलिंग, त्यावरती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नक्कीच दुसरी देखील धाव पूर्ण. 2 धावांवरती समाधान. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 33 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 33 धावसंख्या. 4था चेंडू सुदाम यांचा. फुलटा चेंडू, बघूया फुलटोल वसूल होतोय का? चांगली अशी झेल दिप्पंगांच्या माध्यमातून. चार चेंडू 33 धावा. अजून षटकातील 2 चेंडू उर्वरित. बघूया काय करतोय तो फलंदाज. नौका फलंदाज गेलेला आहे. बाद होताना फलंदाज. शेवटचा चेंडू निखिल फलंदाजी वरती येताना तो निखिल. बघूया पुढील चेंडू निखिल करिता. एक धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 35. 4 षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 35. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावेंची गरज. धावसंख्या झालेली आहे. 12 चेंडू आणि 29 धावेंची गरज. वैयक्तिक दुसऱ्या सांघिक 5वं षटक घेऊन आला तो गणेश. बघूया काय करतो तो गणेश. आतापर्यंत चांगल्याची फलंदाजी देखील त्यांनी केलेली आहे. वैयक्तिक 24 धावा केलेल्या त्यांनी. बघूया गोलंदाजी मार्कवरती येताना गणेश त्यांचा सामना करेल नयन. पहिलाच चेंडूवरती झटका बसला नयनच्या स्वरूपाने.
गडीच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती 35. षटकातील पुढील चेंडू नो चेंडू, खराब चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 36. फ्रीट या पुढील चेंडू असेल नक्कीच. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्रीट. काय करता येतं फलंदाज या फ्रीट वरती. खोटप्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने फटका सुगवला. चांगला असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एकापेक्षा आणखी काही नाही. एकाने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 37. 2 चेंडू आणि 37 धावा. षटकातील पुढील चेंडू त्रिफळाचीत. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 7 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 37 या आकड्यावरती. काहीच समीकरणामध्ये बदल झालेला आहे. अजूनही 9 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. चांगला असा चेंडू हाताळला गेला. कुठल्या प्रकारची धाब नाही. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 37 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. जवळजवळ सलग 4 मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. षटकातील 5वा चेंडू गणेशांचा. उलटाच चेंडू त्यावरती एक धाव पूर्ण. दुसरी देखील धाव पूर्ण. तीन धावा. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या होती 40. अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित. 24 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. निर्धाव चेंडू. 6 चेंडू 24 धावा. अवंतर अशी 1 धावे. अवंतर धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती 41. अजूनही 6 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. षटकातील पहिलाच चेंडू बघूया काय करतोय. चांगला असा फटका सजवला. क्षेत्ररक्षक सूरज चांगला असा झेल घेण्याचा प्रयत्न होता. अपयशी ठरला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. दुसरी देखील धाव पूर्ण. त्यांचा धावा काढायचा 3 धावा. 3 धाव्यांच्या मतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 44. 5 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. 5 चौकार लागावं लागतील.
आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर बघूया. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, पुन्हा एकदा फुलटाचा चेंडू, त्यावरती क्षेत्ररक्षक तिथे हजर गणेश, चांगलीशी झेल बाद होतोय फलंदाज. 8वा खेळाडू बाद होत्याने. चेंडू खोलवर मारा, त्यावरती एक धाव पूर्ण. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग असेल. सर्व संघाने जी नोंद घ्यायची आहे, कंपल्सरी चेसिंग असेल. आपल्या विरुद्ध ज्या संघाने जितक्या धावा केलेल्या आहेत त्यापेक्षा एक आपल्याला धाव कंपल्सरी करायची आहे. स्वर मारा, मंत्राशी एक धाव. यानंतर धावने धावसंख्येत भर होते. आता मात्र 3 चेंडू 3 षटकार जर लगावले तर नक्कीच मुखवणे संघ विजय होऊ शकतो. परंतु बघूया, जर त्याला महत्व नाही क्रिकेटमध्ये, काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आत, त्याला खूप महत्व आहे. बघूया पुढील चेंडू, फुलटा चेंडू, एक धाव, 2 चेंडू उर्वरित, 17 धाब्यांची गरज. स्वर मारा, अवंतराशी एक धाव. स्वर मारा. धावसंख्या झालेली आहे ती 49 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. अधिकृत असे 2 चेंडू जर हाताळले तर कुठल्याही प्रकारचा मुखवणे संघ विजय होऊ शकत नाही. परंतु बघूया काय होतंय. आतापर्यंत 2 चेंडू स्वर टाकलेले आहेत. चांगलासा चेंडू खोलीवर मारा, त्यावरती कार्पेट शॉट, एक धाव पूर्ण. धावसंख्या 50 या आकड्यावरती. 1 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. षटकार. धावसंख्या होती ती 56. 8 धाबेने हरलेला आहे.